नक्कीच दरम्यान त्यांना बॉल खऱ्या अर्थाने खेळायचा होता, परंतु ऑफस्टम्पवरती बॉल पिच केला गेला. ऑफस्टम्पवरचा बॉल ऑफस्टम्पवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच त्यांना खेळायचा होता, परंतु बॉल पडल्यानंतर आउटसाइड ऑफस्टम्प चेंडू इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी व्हाईट फेकत असताना गोलंदाज रोहन. पहिला बॉल व्हाईट आलाय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन स्लाइस करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा हलकासा कनेक्शन डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून बॉल चालला होता, परंतु त्याला मध्येच अडवलं गेलं. त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित होते, त्याने बॉल फेकला गेला आणि इथनं सिंगल आणि टीमची धावसंख्या 2 ऑन बोर्ड, 2 धावसंख्येवरती. दुसरी मॅच तुम्ही पाहता तब्बल जर आपण विचार केला गेला तर पहिला बॉल 10:35 या क्रीडांगणावरती पडला गेला. कालच्या दिवसामध्ये 10:45 बॉल तुम्ही पाहिला गेला आणि या बॉलचा जर विचार केला गेला तर 11 खऱ्या अर्थाने 37 हा बॉल पडला गेला. या बॉलला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन झोनमध्ये. अजून एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या होईल 3. बॉल फेकून झाल्या 2. पहिला बॉल आला व्हाईट, त्याच्यानंतर आली सिंगल आणि त्याच्यानंतर नक्कीच हा डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून ही सिंगल धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला जोडताना पाहायला मिळते. टीम आदर्श 11 खरड. रोहनकडे पहिली षटक आहे. एक चेंडू व्हाईट सुद्धा आहे. 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 3. द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन सातत्याने शॉर्ट ऑफ लाईन टाकण्याचा ना रोहन प्रयत्न करतोय, परंतु लाईन सुरेखरित्या आहे. टप्प्यावरती नियंत्रण नाही. दिशा थोडासा भडकडत असताना कदाचित प्लॅटफॉर्म नंबर 1ची गाडी 2वरती त्यांना आणायची आहे, म्हणजेच बॉल ना त्यांना चांगला हाताळायचा आहे, परंतु सातत्याने ते रूट चेंज करतात. ऑप्शनवरचा चेंडू खऱ्या अर्थाने ना ते वळवण्याचा प्रयत्न करतात, पण 2 बॉल वाईड आले या षटकामध्ये. फुल लेंथ बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने रणनीती होती. ऑफस्टमवरती चेंडू फेकण्याची फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आणि कॅच झाली. कॅच ड्रॉप झाली. कॉर्डिनेशन कन्व्हर्शन नाही आणि या संवादामधनं खऱ्या अर्थाने वाद आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद होतोय. गरज नव्हती खऱ्या अर्थाने. कॉर्डिनेशन चुकलं. झेलाव्यमध्ये संचार करत होती. फिल्डर थोडीशी चुकीच्या प्रकारे वळले गेले. कॅच हातामधनं ड्रॉप झाली गेली. संधी एक हुगली गेली, दुसरी लगेचच संधी गेली आली होती, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. पहिल्या विकेटचं पतन लागणारा हा पहिला झटका टीम आदर्श 11 खरडला.
लेफ्ट लागतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हे भव्य दिव्य क्रीडांगण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. डेव्हलपिंग खूप सुरेखरित्या आहे. खऱ्या अर्थाने या विभागामध्ये ना सातबाऱ्याला खूप महत्त्व आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य इमारती आणि त्याच्यामध्ये बसलेले क्रीडांगण. उचलण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करायचा होता, अपील केली जाते आणि यस फलंदाज होतील बाद. आघाडीला गेलेला आता मयूर सुद्धा मैदानाच्या बाहेर पडतील. सौरभ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होता. 3 तुम्ही नक्कीच डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याच्यानंतर विकेट क्रमांक दुसरा ठिकाणी पाहायला मिळतो मयूर यांचा. मयूरच्या विकेटचं पतन, मिळतीये सफलता त्या ठिकाणी जयेशला पहिल्याच बॉलवर. ती आली गेली टीम आदर्श 11 खरडच्या, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 4, एक विकेट सुद्धा आला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये लगेचच पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जयेशच्या अगेन्स्ट, परंतु पहिल्या बॉलवरती आले विकेट, बाद झाले मयूर. आघाडीला ना गेलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि नवीन फलंदाज क्रमांक 4 विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल. फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबून बॉल खऱ्या अर्थाने खेचण्याचा प्रयत्न होता. विकी याची रणनीती ऑन साईडला त्यांना स्विंग करायचा होता चेंडू, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. त्या अर्थाने आपण पाहिला गेला डॉट बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. एक रणनीती ना आता आखावी लागेल, प्रेझन्स ऑफ माइंड यूज करावा लागेल टीम खरडला, कारण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये कमी बनतात. अद्याप पाहिला गेला तर या षटकामधला 4 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. उचलायचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज होती व ची कडा त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडेसा पुढे सरसावला गेला, कव्हर पॉईंटच्या दरम्यान बॉल फील्ड केला गेला आणि आता सिंगलने टीमची धावसंख्या 5 या आकडावरती. 3 चेंडू नंतर ना जर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येला पूर्णपणे रोख लागला गेला, म्हणजे तब्बल 4 चेंडू सलगचे डॉट आले. म्हणजेच 3 चेंडू तुम्ही पाहिले गेले तर रोहनचे लागोपाठचे शेवटचे डॉट आले. त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती जयेशच्या विकेट आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर सिंगल, म्हणजे 5व्या चेंडू नंतरही सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 5 या आकडावरती. षटक क्रमांक दुसरं जयेश, स्ट्रायकर एंडवरती आता असतील सौरभ, जे डावखोरे आताचे आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं सुचवलं जातंय. जो फिल्डर डीप कव्हरला होता त्याला एक्स्ट्रा कव्हर दरम्यान थोडासा सरकवला जातोय टीम वाडेकरच्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. शफल झाले, ऑन साईडला खेचलाय, परंतु डिक्लेरेशन झोन पाहिलं गेलं तर त्याच्या अगदी जवळून बॉल. असं वाटलं होतं की डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल जाईल, परंतु अगदी जवळून बॉल आला. बॉल जाईल अगदी स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेपार आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी संजीवनी देईल या चौकाराने. खूप काळ ना धावसंख्या धावसंख्येला खऱ्या अर्थाने आळेख मिळत नव्हता, धावसंख्या बिल्डअप होत नव्हती, परंतु या चौकाराने ना एक संजीवनीचं काम केलं असेल टीम आदर्श 11 खरडच्या या स्कोअर कार्डवरती. 5 धावसंख्या होती. लागोपाठचे 3 चेंडू डॉट खेळले गेले, तिथे समोर होते पाहिलं गेलं तर रोहन, त्याच्या अगेन्स्ट खेळले गेले सौरभने 3 चेंडू डॉट, त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली गेली. आणि ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने शांत सुरुवात केली गेली होती ना, त्याने आता खऱ्या अर्थाने सांगितलं जाते की शांत बसायला आम्ही काही संत नाही. आलाय सौरभच्या बॅटबंद चौकार, इंडिव्हिज्युअल 4 या धावसंख्येवरती खेळतोय, टीमची धावसंख्या 9. विकेट. फटका ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला खेळतात. चौकारानंतर परिचय द्यायचा होता आणि खऱ्या अर्थाने आता सांगतोय सौरभ टीम वाडेकरला की विझलो जरी आज मी, माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला खरडकर आम्ही काही संत नाही. षटकार. सुभाष पाटील नक्की साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन तुम्ही असं नसं व्हायचं, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल ना अगदी ऑफ स्टंपवरती होता ऑन साईडला आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज म्हटला गेला तर नॅचरली एनर्जी त्याच्यामध्ये ऑलरेडी असतेच. षटकार पाहायला मिळाला सौरभच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शफल झाले, जागा बनवली, सरळ खेळतात, फटकाही चांगला आहे, धावाही चांगल्या मिळतील. 2 चेंडूवरती कदाचित या फटक्यांची पूर्ती त्यांना करायची होती, परंतु तिसरा बॉल अगदी बॅटच्या मध्ये हेरला गेला व पिच बॉल त्याला सरळ फेकून दिलाय सीमारेषे पार आणि लागोपाठचा सौरभच्या बॅटमधून हा दुसरा तडाखा. षटकार. समीकरण कधीही बदलू शकतो
आता कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही केंद्रीय मंत्री चषकामध्ये गोरसे वर्सेस कारिवली ही मॅच जर पाहिली असेल तर 4 ओव्हरमध्ये ना खूप कमी धावसंख्या होत्या, कारण 4 गडी गमावले गेले होते टीम गोरसे बीचे. त्याच्यानंतर मैदानामध्ये खऱ्या अर्थाने रॉयल एंट्री झाली भावेश पवारची. त्यांनी धावफलक नेऊन ठेवलं 50 या आकडावरती. आणि शेवटच्या षटकामध्ये 6 षटकांची मॅच, 50 धावसंख्या कारिवलीला कंप्लीट करायच्या होत्या. 6 षटकांची मॅच 50 धावसंख्या कंप्लीट करायच्या आहेत, तरी शेवटच्या षटकामध्ये 9 धावसंख्येचं कदाचित समीकरण राहिलं होतं आणि त्या ठिकाणी कपिल केनेने निर्धाव षटक हाताळलं गेलं. म्हणजे हे असते खऱ्या अर्थाने मॅचचं समीकरण. 2 विकेटसुद्धा त्या षटकामध्ये आलं गेलं. म्हणजे विचार करू शकतो की क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग नाही तर सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतो. हे असतं मॅचचं समीकरण. तसंच या मॅचमध्ये राहिलं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्या आल्या आणि त्यानंतर तब्बल 17 धावसंख्या बनवल्या गेल्या जयेश अगेन्स्ट. पुन्हा एकदा आले रोहन. त्या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी ज्याने षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं ते 4 धावसंख्येचं महत्त्वाचं खरं तर गडी त्यांनी बाद केला गेला होता. हे षटकामध्ये पाहूया की कमबॅक होतोय का. टीमची धावसंख्या तब्बल वाढली जाते 21-21. थांबून खेळण्याचा प्रयत्न, साईज केलं गेलं, स्ट्रेअर केलं गेलं स्वतःला. डिक्लेरेशन झोन कदाचित इशारा आमच्याकडे पंचांचा येत असताना. वाढते सिंगल. टीमची धावसंख्या बॅटिंग करते टीम आदर्श 11 खरड. धावसंख्या 22 आहे. ही रणनीती ना खऱ्या अर्थाने खरडची चांगली आहे की जो पहिला षटक होता त्या षटकाला थोडंसं सांभाळून खेळावं. दुसऱ्या षटकामध्ये एखादा षटक जर आपल्याला चांगला मिळाला गेला तर त्या षटकावरती प्रहार करावा. ही रणनीती ना खरड टीमची चांगली राहिली. स्पेशली पाहिलं गेलं ना तर सौरभ यांची जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे लेफ्ट केलं गेलं चेंडूला. त्या ठिकाणी सौरभने विचार केला विकीने, कारण माहिती आहे विकीला की बॉल पडल्यानंतर जास्त बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. बॉल सोडून दिला आणि तब्बल टीमची धावसंख्या आता एक्स्ट्राच्या स्वरूपात 23 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटक क्रमांकानं 3रं चालू आहे रोहन यांचं. 5 षटकांची ही मॅच. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, कारण बचावात्मक 10 फटका. फुल्लर लेन बॉल पायात टाकला गेला. यॉर्कर नक्कीच हा बॉल परफेक्टली होता रोहन यांचा. बॉल पडल्यानंतर काहीसा माहिती होतं त्या ठिकाणी विकीला की बॉल पडल्यानंतर अगदी मधल्या स्टिकवरनं ट्रॅव्हल जर झाला ना तर कदाचित आपली विकेट मिळू शकते. सांभाळला गेला या फटक्याला. स्वतःला बॉडी वेट ट्रान्सपरंट केलं गेलं. स्वतःच्या बॅटवरती गुणवत्ता दाखवली गेली. त्या बॉलवरती आली सिंगल आणि टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती आता पोहोचली गेली. षटक क्रमांक 3रं चालू आहे. चला जास्त वेळ घेऊन वाडेकर. व्हाईट बॉल सुद्धा आला या चेंडू या षटकामध्ये. 2 सिंगल आल्यात. आता आघाडीला खऱ्या अर्थाने जे गेलेले फलंदाज बाद झाले त्याच्यानंतर सौरभ आला होता आणि तो सौरभ आता स्ट्राईक रेनवर. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला गेलाय. आता ही धावा चांगल्या मिळतील परंतु मिसफील्ड झाली आहे, कारण जशी कॅच ड्रॉप झाली ना तसा बॉल आपल्याला सीमारेषा पलीकडे पाहायला मिळाला. आणि हा एक्सप्रेशन पहा खऱ्या अर्थाने रोहनचा, कारण रोहनला माहिती आहे की सौरभची विकेट ना या मॅचमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. ही झेल किती इम्पॉर्टन्सी दाखवते आणि या धावसंख्या ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च झाल्यात ना त्या रोखल्या असता फिल्डरने. परंतु हा पहा ॲक्शन रिप्ले. अगदी कॅच हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषे पलीकडे पाहायला मिळाला. या बॉलवरती नशिबाचा हा षटकार आलाय आणि जर पाहिलं गेलं चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 28-28. लो फुल टॉस गती कमी गेली. षटकार सोडलाय आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर कॅच सोडली आणि त्याच्यानंतरचा हा खऱ्या अर्थाने प्रहार तुम्ही पाहू शकता. दुसरा षटकार खऱ्या अर्थाने सौरभच्या बॅटमध्ये हा सरळ रेषेत आलात. कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला या एक्स्ट्रा धावसंख्या मोजवल्या का जातात तर चुकीच्या प्रकारचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न, कारण बॉल तेवढा स्लोवर होता आणि ज्या खऱ्या अर्थाने गोलंदाजाने कमबॅक केला गेला होता ना त्याच कमबॅक कीच्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने आता खिंडार पाडण्याचं आणि टार्गेट करण्याचं काम या ठिकाणाहून सौरभ करतोय. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग त्याची सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक 26 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या पोहोचवली गेली 34 या आकड्यावर. अजून एक चांगला बॉल ऑन साईडला त्याला उचलला गेलाय, परंतु आता संधी प्राप्त होईल का तर सी नंबर 27 नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी निखिल होते. निखिलच्या हातामध्ये हे खऱ्या अर्थाने सौरभचं भवितव्य केली गेली कॅच कॅरी आणि बाद होत आहेत. त्या ठिकाणी 34 या आकड्यावरती सौरभ मैदानाच्या बाहेर. पाटील आणि ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन असं नसवाय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं
जो बॉल तुम्हाला याच्या अगोदरचा पाहायला मिळाला, ज्याच्यावरती षटकार आला, तशाच प्रकारे बॉल पिच केला गेला होता. परंतु आता जर पाहिलं गेलं ना तर एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. बॅटच्या स्लॉटमध्ये, बॅटच्या रिदममध्ये हा बॉल परफेक्टली कनेक्ट झाला नाही. त्या अनुषंगाने वैयक्तिक 26 धावसंख्या बनवत असताना फलंदाज सौरभ बाद झालाय. सचिन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन यावेळेला फटका ऑन साईडला, शॉटमध्ये मिडविकेटला प्रयत्न जरूर होते. गॅपमध्ये खेळतात, फिल्डर पडलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनचे स्ट्रायकिंगवरती फेकी केली गेली, लेट फेकी थोडीशी आली. पंचांकडे थोडीशी अपील गेली की फलंदाज पोचलाय की नाही या गोष्टीची खऱ्या अर्थाने पडताळणी केली गेली रतनजी मानेरकर यांनी आणि आमच्यापर्यंत कॉल पोहोचवत असताना किट्स नॉट आउट. 2 धावसंख्या झाले कंप्लीट आणि टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये ना धावसंख्या तुम्हाला जास्तच आपण व्यासपीठावरती या ठिकाणून करणार आहोत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर सन्माननीय रमेशजी गोविंद पाटील साहेब नक्कीच या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांचं नुकतंच खऱ्या अर्थाने शुभ आगमन झालं होतं. तर साहेबांना विनंती करेन की तुम्ही पुढे जायचं आहे, तुमचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथनं केला जाईल. तर सन्माननीय अरुणजी भोईर यांना विनंती करतो की त्यांचे शुभ असते हा शुभ सन्मान तुम्ही कंप्लीट करायचा आहे. व्यासपीठाचे सन्मानमूर्ती रमेशजी गोविंद पाटील साहेबांचं नक्की शुभ आगमन झालं होतं, त्यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. त्यानंतर सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की तुम्ही पुढे नक्की जायचं, तुमचा शुभ सन्मान आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचा केला जाईल. सन्माननीय राजेंजी पाटील साहेबांना विनंती करेन की तुमचे शुभ असते हा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. या व्यासपीठाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, ज्यांचं आगमन झालं सर्व खऱ्या अर्थाने मान्यवर व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित होते. त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची दखल घेतली, ते खऱ्या अर्थाने सन्मानासाठी उभे राहिले. माईची उबदार शाळ नक्कीच त्यांना परिधान केली गेली. त्याच्यानंतर या स्पर्धेची एक छोटीशी आठवण, ज्या आठवणीकडे पाहताच त्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव ही ट्रॉफी राहील की आपण जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ या स्पर्धेमध्ये आपण गेलो होतो आणि त्या ठिकाणी आणून नक्कीच आमचा शुभ सन्मान झाला. सुंदर असा मोमेंटो त्या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणाहून करण्यात आला. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोर कार्डचा जर विचार केला गेला ना तर धावसंख्या चांगल्या आहेत टीम आदर्श 11 खरडच्या. अजून एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन झालाय दाखल, त्याच्या समोर खेळेल विकी. सचिन आहे स्ट्राईक रेंजवरती. सौरभ बाद झाल्यानंतर अजून एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. खरं तर आशिष मात्रे या टीममध्ये खेळत आहेत, चांगले समालोचक सुद्धा आहेत. अध्यक्ष चषकामध्ये या मलंगडामधल्या कुठल्याही स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा सहभाग सातत्याने राहतो. खऱ्या अर्थाने चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. आमचे जवळचे मित्र आहेत आशिष मात्रे, तेही नक्कीच या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळाला 36. षटक क्रमांक 4 कल्पेशकडे. यावेळेला ऑन साईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज होती सांगतात त्या ठिकाणी बॅट्समन. सचिन कशा प्रकारे नक्कीच त्यांना फटका खेळायचा होता. इथनं विकेटचं पतन झालंय. टीमची धावसंख्या 36. फलंदाज बाद झालेत. पहिलाच बॉल नक्कीच फेस करत होते, अपयश मिळालं गेलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि गडी क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणाहून 4था मैदानाच्या बाहेर परतला गेलाय. टीमची धावसंख्या 36. एक ना रणनीती आता बनवायला हवी टीम खरडने की आपण खेळपट्टीवरती खेळतोय, 2 षटकामध्ये चांगल्या धावसंख्या आल्यात, परंतु 4 ना गडी गमावले सुद्धा गेलात. या मॅचमध्ये तेच चाललंय, गडी सुद्धा गमावत आहेत, धावसंख्या सुद्धा नक्कीच चांगल्या होत आहेत. म्हणजेच या टीममध्ये ना सध्या तरी सिच्युएशन दोन्ही संघाची बॅलन्स आहे, परंतु येणारे अजूनही बॉल शिल्लक असेल त्या ठिकाणाहून पाहिले गेले तर 11.
यावेळेला डिक्लेरेशन झोनमध्ये ही धाव ऑनसाईडला खेळण्याचा दरम्यान प्रयत्न होता. ऑनसाईडला स्लॉक स्वीप केलं गेलं. एससीच्या मागे फाईन लेग उपस्थित नव्हते, त्याच्या अगदी जवळ, नाहीतरी हा चेंडू गेला असता. सिंगल आली. टीमची धावसंख्या 37, 3 षटक क्रमांक चालू आहे 4. कल्पेश यांचं पहिल्याच बॉलवरती विकेट आली सचिनची. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दाखल झाला होता. एका सौरभने तुम्हाला पाहायला मिळाला 26 धावसंख्येचं नक्कीच महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी दिलं गेलं. टीम खरडला आणि त्याच्यानंतर आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी आणि ऋतिक कशा प्रकारे खेळ करेल आपल्या टीम खरडसाठी. विकेट. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता पण व्यवस्थित बॅटच्या रिदममध्ये नाही, बॉल अडवला जातोय. 2 धावसंख्या तर डेफिनेटली मिळतील कारण फेकी थोडीशी स्वेर आली. टीमची धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना आणि टीमची धावसंख्या तब्बल पोहोचली जाते पुढे 39 या आकड्यावर. 41 धावसंख्या आता ना कंप्लीट 5 षटकांची मॅच जर म्हटलं गेलं तर तुम्हाला ना 45 ते 50 धावसंख्येचा हा जो टार्गेट आहे ना तो तुमच्यासाठी सेफ असतो, तो बनवण्याचा प्रयत्न. परंतु या षटकामध्ये नक्कीच विकेट आला असता. कॅच झाली ड्रॉप, एक सिंगल झाली कंप्लीट. अजून एक एक्स्ट्रा धावसंख्या डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 41 या आकडावरती. 41 धावसंख्येवरती ना टीमची टोटल आता पोहोचली गेली आहे. या षटकामधला तुम्ही पाहिला गेला तर हा 4था चेंडू होता ज्याच्यावरती सिंगल असेल कारण कॅच ड्रॉप आणि सिंगल गेली. टीमची धावसंख्या 40. यावेळेला फटका ऑन साईडला दरम्यान खेळतात. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी. बॉल अडवला जातो, थोडीशी फंबल झाले. 2ची मागणी स्ट्रायकरवरती फेकी धोकादायक रन ठरू शकली असती परंतु कलेक्टिंग झाली नाही आणि त्यानंतरच्या या चोरीच्या खऱ्या अर्थाने 2 धावसंख्या असतील. स्क्वेअर लेगला फिल्डर जसे बीट झाले ना तशा प्रकारे नक्कीच कॉल झाला गेला दोन्ही बॅट्समनमध्ये की या 2 धावसंख्या कदाचित होऊ शकतील परंतु अनुमान ना त्यांचा थोडासा चुकला होता की बॉल हातामध्ये व्यवस्थितरित्या कलेक्ट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते. फलंदाज बाद झाले नाही आणि त्या ठिकाणाहून जर आपण पाहिल्या गेला तर 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 42 या आकडावरती तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट आता खऱ्या अर्थाने सुंदर आहे टीम खरडचं कारण अजूनही या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला ऑन साईडला खेळतात. दुसरा बॉल या ओव्हरमधला ना तुम्हाला डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून जाताना बॅटच्या साह्याने पाहायला मिळाला कारण झेल ड्रॉप झाली होती. त्याच्यावरती डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून एक सिंगल आली. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते जिथे षटक क्रमांक 4 संपन्न झालाय. यांची शुभ असते. या शृंखलेचा सर्वप्रथम खऱ्या अर्थाने भार त्याने आपल्या खांद्यावरती त्या ठिकाणी सोपवला गेला होता कारण अनेक सारे मान्यवर या ठिकाणी नक्की तुम्हाला उपस्थित पाहायला मिळाले आणि मान्यवरांचा प्रत्येक दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद या स्पर्धेला लाभला गेला आणि त्याच मान्यवरांचा खऱ्या अर्थाने शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. फटका चांगला आहे. ऑन साईडला डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. अजून एक विकेट. हादरा बसत असताना त्या ठिकाणाहून टीम आदर्श 11 खरडला. बाद झालेत विकी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष म्हात्रे. सिंगल आली आहे. माफ करा, विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर. फटका उचलण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होईल का मैदानाच्या बाहेर परंतु नाही, क्रॅश झाला. तोच फिल्डर अगदी मैदानाच्या आतमध्ये तग धरून दुसरी कॅच आपल्या हातामध्ये स्वाधीन करत असताना आधी विकी आणि त्याच्यानंतर बाद होतात ऋतिक. लागोपाठचा हा दुसरा विकेट.
गडकिल्ले तुमच्या डोळ्यासमोर येतात, परंतु आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आता खऱ्या अर्थाने प्रियसी प्रियकर गडावरती जातात, आपली नावं कोरतात. तर मित्रांनो, असं करू नका, कारण गड किल्ले म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे. सुंदर संगीत रोहित पाटील जे अलिबागचे आहेत त्याच्या वाणीतून हे संगीत गायलं गेलं होतं. लागोपाठचे 2 विकेट आल्यात. यावेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, अपील केली जाते. रतन मानेरकर सांगतात की ऑफस्टमवरती नक्कीच हा नक्कीच खेळाडू उपस्थित होता. त्या ठिकाणी तो बॉल खेळला गेला. आशिष म्हात्रे त्या ठिकाणी होते. एक लेग बायच्या रूपाने सिंगल आली आणि टीमची धावसंख्या सिंगलच्या साह्याने कंप्लीट होत असताना पुढे 44 या आकडावरती. या षटकामधले ना अजूनही 3 चेंडू समाप्त होणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका ना एक थोडंसं संजीवनीचं काम देईल टीम आदर्श 11 खरडला, परंतु तो मारावा लागेल. समोरात आशिष म्हात्रे जे नक्की चांगले समालोचक सुद्धा आहेत. बहुत तयार. यावेळेला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा होता. बॅक टू द बॉलर खेळले होते. त्या ठिकाणी पाहायला मिळाले रोहन. हातामध्ये चेंडू त्यांनी स्वाधीन आपल्या केला गेला, त्यानंतर फेकला गेला नॉन स्ट्रायकिंगवरती, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले रोहन खऱ्या अर्थाने ना पाहिलं गेलं तर गोलंदाज एक यंगस्टार आहे, परंतु एक धाव शॉट आहे का, 1 रन शॉट. थोडीशी घाई झाली, म्हणजे आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना. धावसंख्या तुमच्या कमी आहेत, त्यावेळेला नक्कीच तुम्ही अशा प्रकारे चुका करतात. तर या चुकांचं ना खऱ्या अर्थाने जी सुधारणा तुम्हाला करायची आहे ना, ती सुधारणा आता एका मोठ्या फटक्याने करावीच लागेल, कारण धावसंख्या कमी आहे. 44 धावसंख्या होत्या. जर धावसंख्या 2 वाढल्या असत्या तर कदाचित 46 झाल्या असत्या, परंतु एक धावसंख्या कमी आपल्याला पाहायला मिळेल. का एक धावसंख्या शॉर्ट टीमची धावसंख्या 45 या आकडावर. यावेळेला फटका स्लॉक स्वीप तर केला गेला. फिल्डर दूरवरती आहेत, बेनिफिट मिळेल चौकार आशिष म्हात्रेला, परंतु फिल्डर वळतात त्या ठिकाणी आणि अगदी जीवाच्या आकांताने या 2 धावसंख्या कंप्लीट त्या ठिकाणी केल्या गेल्यात. आणि या 2 धावसंख्येच्या साह्याने आता टीमची धावसंख्या खऱ्या अर्थाने पुढे सरसावत असताना 47 या आकड्यावरती. फटका खऱ्या अर्थाने नजाकत या फटक्यामध्ये होती. स्लॉक स्वीप केला गेला होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती असताना सुद्धा फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेडिंगला उपस्थित होते. ते वळले गेले, चेंडू खाली आल्या. 2 धावसंख्या, टीमची धावसंख्या 47 आणि लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दी सुबर या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर द विकेट केसला गेला फटका, परंतु हा बॉल जर पाहिला गेला तर तुम्हाला डिक्लेरेशन झोनमध्ये काहीच सेंटीमीटर नक्कीच थोडासा लांब होता बाउंड्री लाईनच्या. कदाचित जो आमचा खेळाडू कक्ष आहे त्याच्या अगदी समोरासमोर एक प्रेक्षक कक्ष कामदेव बाबा प्रसन्न स्टँडचं नक्कीच नाव आहे, त्या कक्षाच्या ना अगदी जवळून हा बॉल ट्रॅव्हल झाला. त्या बॉलवरती कदाचित चौकार मिळाला असता, परंतु इथनं जरा पाहिलं गेलं तर सिंगल आली. टीमची धावसंख्या तब्बल 48 आणि 49 धावसंख्येचं लक्ष्य आता कंप्लीट करावं लागेल टीम वाडेगर नक्कीच या क्रिकेट संघाला. कर्ण इलेव्हन वाडेगर या नावाने नक्कीच हा संघ खेळतोय. जर खरड टीमचा विचार केला गेला तर आदर्श 11 खरड या टीमने नक्कीच खरड टीम या ठिकाणी खेळत असताना. तर खऱ्या अर्थाने थोड्याच दिवसामध्ये आता महाशिवरात्री येणार आहे आणि महाशिवरात्री म्हटलं गेलं तर अंबरनाथ शिवमंदिर हा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर येईल. जागृत असं मंदिर आहे, 5 पांडवांनी खऱ्या अर्थाने कोरलेलं हे खऱ्या अर्थाने मंदिर. आणि महाशिवरात्रीला म्हटलं गेलं ना तर अनेक सारे खाद्यपदार्थ, अनेक साऱ्या भाविक भक्तांची रेलचाल आणि त्यानंतर अनेक सारे जे व्यवहारिक कामं असतात ना, ती व्यवहारिक कामं महाशिवरात्रीला याच अंबरनाथ नगरीमध्ये खऱ्या अर्थाने होत असतात. तर तसेच जर आपण पाहिलं गेलं तर अगदी शिवमंदिराच्या बाजूला खऱ्या अर्थाने रॉक भाई त्या नक्कीच धाब्याचे ओनर आहेत. MD धाबा त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आहे. तर चांगल्या चविष्ट पदार्थाची चव जर तुम्हाला चाखायची असेल ना तर एकदा MD धाब्याला खऱ्या अर्थाने तुम्ही भेट द्या. खूप चांगल्या प्रकारची चव आहे. आणि जर आपण पाहिलं गेलं ना तर त्याचे ओनर रॉक भाई आणि अनिल बांगर आहेत. तर खऱ्या अर्थाने जा तिथे धाब्याची नक्कीच खऱ्या अर्थाने भेट घ्या आणि त्या पदार्थांची नक्कीच तुम्ही चवही घेऊ शकता. तर या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर लक्ष्य असेल 49 धावसंख्येचं, त्या ठिकाणी आता कंप्लीट करावं लागेल तेच कर्ण 11 वाडेकर या टीमला. तर जशी मॅच चालू होईल सोनू बांगर यांचा नक्कीच तुम्ही आवाज ऐकणार आहात. दरम्यान आपण काहीशी शुभसन्मान नक्कीच करणार आहोत. तर सन्माननीय महेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभसन्मान खऱ्या अर्थाने आपण स्टेजवरती करणार आहोत. तर सन्माननीय भाऊ यांना विनंती करतोय की त्यांचे शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा शुभसन्मान तुम्हाला तुमच्या शुभ हस्ते करायचं आहे.
तर मंगेश भेगले साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती करतोय या स्पर्धेच्या वतीनं. मंगेश साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. आलेल्या प्रत्येकी पाहुण्या वर्गाचे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल आणि नक्कीच खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव यांच्या वतीनं अंबरनाथ गावकर चषक 2022 पर्व आपण एन्जॉय करतायत आणि स्पर्धेचा आता दुसरा दिवस 3 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि नक्की तिसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक आपण दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहतोय हा दुसरा. एका बाजूला असेल आदर्श 11 खरड टीम, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते कर्ण सीसी वाडेकर टीम. प्रथम बॅटिंग केली इथे मात्र खरड टीमनं आणि बनवलं एकूण धावसंख्या 5 ओव्हरमध्ये 47 आणि 48 धावा बनल्या गेल्या आणि 49 धावेचं टार्गेट असेल कर्ण सीसी वाडेकर टीम समोर. टॉससाठी रिपोर्टिंग करा खोनीबी टीमचे कॅप्टन आणि झून आंध्रके टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं. आपण खोनीबी टीमचे कॅप्टन आपण या आणि झून आंध्रके टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे कारण की इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतो. लगेच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तर 48 धावेचं लक्ष असेल आणि 48 धाव्यांचा नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी फाटला केला जाईल या स्पर्धेमध्ये. कर्ण सीसी आपण पाहतोय वाडेकर या टीमच्या माध्यमातून सलामी जोडी पोहोचली गेले संकेत आणि विकी. स्ट्रायकरवरती संकेत असेल, नॉन स्ट्रायकरवरती विकीला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकात आलेल अतुल. सामना जिंकण्यासाठी 9.60 ची सरासरी गाठायची ती कर्ण सीसी वाडेकर टीमला. गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा मॅचसाठी. पहिल्याच बॉल समोर खेळलेत, फटका भरपूर चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत, अपिश खेळलेत, अपिश अँड पनिश. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय संकेतच्या बॅटमधनं. पहिल्या बॉलवरती हा दम पहिल्याच बॉलवरती संकेतच्या बॅटमधनं खातं खुलं झालं कर्ण सीसी वाडेकर टीमचं. लॉकटेटीट फटका भरपूर चांगला आणि खेळाडू आले तर यावेळेस थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल इथे टिपला जाईल आणि लागेल पहिला मोठा धक्का कर्ण सीसी वाडेकर या टीमला. संकेत बॅक टू द डगआउट. इथे आपण करतोय तर महेंद्र शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. जुना अंदुरकी बी पक्ष आपण पाहतोय खोणी बी असा मॅच असेल. टॉस इथे केला जातो आपण पाहू शकता दोन टीम मध्ये. महेंद्र शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. येस सर. तर टॉस झाला आणि टॉस जिंकला. जुना अंदुरकी टीमने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर इथून लेग बायच्या स्वरूपानं सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट्स. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला पाहायला मिळाला. थर्ड अटेम्प्ट मध्ये जेल टिपली गेली आणि आताच्या बॉलवरती ही सिंगल मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेत वन डाऊन साठी. 2 धावा असेल का पंच? येस 2 धावा मिळतील. दोन्ही पंच एकत्र या आणि डिस्कशन करा.
योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि आशिष म्हात्रे आपण देखील पंचांची वादाबाद करू नका. जो अंतिम निर्णय असेल पंचांचा तो आपल्याला स्वीकारावा लागेल. यस, चला, पंचांनी निर्णय दिलाय. खरं टीम क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. 2 धावा मिळतील त्या कर्ण सीसी वाडेकर टीमला. पंचांची अजिबात चर्चा करू नका आपण. आशिष म्हात्रे आणि खरं टीम जर आपण वादाबाद कराल तर लगेच पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या. 2 धावा असतील. अंतिम निर्णय पंचांचा. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं लगेच. खरं टीम धावसंख्या धावफलकावरती तब्बल 6 धावा. तर 2 धावा मिळत आहेत. आपण बघू शकता वाडेकर या टीमला. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर शुभेच्छा देखील आल्या आहेत आदर्श क्रिकेट संघ खरं टीमला. आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये ज्याचा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, जगदीश दुधकर, काकडबाचे सिनियर खेळाडू, यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्या आहेत त्या आदर्श 11 खरड या टीमला. फटका भरपूर चांगला आहे. खेळाडू पोहोचणार नाहीयेत आणि चेंडू जाईल यावेळेस पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा कर्ण सीसी वाडेकर टीम साठी चौकार. तर धर्मवीर ग्रुप, चला आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जुनांदोरकी धर्मवीर ग्रुप यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. अराउंड द विकेट. यावेळेस बॉल भरपूर चांगला गुड लेंथ मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तो डायरेक्ट हिट झाला नाहीये. ओव्हर थ्रो होतोय. जिथे 1 धावा तिथे 2 धावा मिळतील. या बॉलवरती पंचांचा इशारा लेग बाय झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे अतुलचा. आपण बघू शकता सेकंड मध्ये निखिल होते आणि इथून संपर्क तेवढा व्यवस्थित बनला नाहीये. डायरेक्टचा प्रयत्न केला. जर डायरेक्ट झाला असता तर कुठेतरी फलंदाज इथून विकी बाद झाले असते. 9.60 सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. 48 धाब्याचा लक्ष्याचा 48 धाबा बनला गेल्यात आणि 49 धाब्याचं लक्ष असेल ते म्हणजेच कर्ण सीसी वाडेकर टीम समोर. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. यावेळेस मात्र ऑन द कार्पेट मिड विकेटचा खेळाडू जज करतोय आणि एकच धाव इथे मिळेल तर षटक झालं कंप्लीट. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कर्ण सीसी वाडेकर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा फलकावरती. आणि विकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कर्ण सीसी वाडेकर टीमच्या माध्यमातून. सज्ज होतो मार्गवरती गोलंदाज सौरभ. तर लेग बायचा इशारा. सिंगल मिळते या बॉलवरती आणि सिंगल बरोबर टीम पोहोचेल 14 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आपण पाहतो सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. जरी एक विकेट गमावली असली कर्णसिंह वाडेकर टीमनं तर देखील धावगती चांगली आहे. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या. आताच्या बॉलमध्ये सिंगल आली. स्ट्राईक आता रोटेट झाली आणि सेकंडमध्ये सलामीवीर विकी येतो. आता या षटकामध्ये देखील धावगती वाढवावी लागेल वाडेकर टीमला. राऊंड द विकेट. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. यस आउटसाइड लेग स्टंप आणि वाईट +1 डिक्लेअरच्या स्वरूपाने देखील एक धाव मिळेल. टोटल 2 धावा मिळतील बॉलवरती. धावसंख्या 2 ने पुढे केला 16 वरती पोहोचतो म्हणजेच वाडेकर संघ. राऊंड द विकेटला तयार सौरभ. लॉकटेट हिट फटका भरपूर चांगला होता परंतु लॉंग ऑफ ला मिस टायमिंग झालाय. आशिष मात्रे चेंडू खाली अजिबात चुकी नाहीये आणि लागेल या ओव्हर मध्ये अजून एक धक्का. तो म्हणजेच कर्णसिंह वाडेकर टीमला. फलंदाज विकी बॅक टू द डगआउट. देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक तर विकेटचं पतन न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जयेश. निखिल सेकंड मध्ये पाहायला मिळेल. सौरभ तयार. राऊंड द विकेट. फटका ऑन साइडला खेळ स्ट्रोक. इथून चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिलचा बॅटमॅन पहिला ब्लास्ट. विकेट षटकार. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फुलरलेनचा हा बॉल होता. समोर ड्राईव्ह केला जातो बॉलला. षटकच्या कव्हरचा खेळाडू बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीम पोहोचते. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती कर्णसिंह वाडेकर टीम पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 20 आणि 26 धावेची गरज. मॅच मध्ये आता या ठिकाणी आपण पाहतो बॅलन्स स्थिती पाहायला मिळते. सौरभ तयार. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल भरपूर चांगला गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू आतमधून टर्न होऊन निघून गेला. हेच पंच सांगत असताना सुनील माने सर डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. ह्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या आयोजनाला आमचे समालोचक मित्र नारिवलीचे जगदीशजी पाटील याचकडे देखील शुभेच्छा द्यात. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. फटका भरपूर चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट न खेळलेत आणि चेंडूला सरळ पाडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट पहिला षटकार फलंदाज जयेशच्या बॅटमधनं. तर 49 धावेचा आणि धावसंख्या पोहोचली 29. तर 20 धावे असतील येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. 29 वरती पोहोचलाय कर्णसिंह वाडेकर संघ. अतिशय मागणी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. या षटकामध्ये सौरभ देखील मागणा ठरला.
16 धावेचे षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्ले आता समाप्त झालं. आता 5 खेळाडू तुम्हाला 30 घेऱ्याच्या बाहेर इथे पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग एका बाजूला निखिलच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आणि चौथ्या क्रमांकावरती आले जयेश. जयेशच्या बॅटमध्ये देखील एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज झालाय आशिष म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. चांगले खेळाडू देखील आहेत, एक चांगले समालोचक देखील आहेत खरड गावच्या आणि गोलंदाजी मार्कमध्ये येतोय अपकमिंग टॅलेंट कॉमेंटेटर. तयार होतील गोलंदाजी मार्कमध्ये आशिष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. फटका यावेळेस मात्र एक कव्हरच्या धोक्याला खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू उपस्थित आणि यावेळेस मात्र झेल टिपली जाईल. लागले अजून एक धक्का निखिलच्या स्वरूपानं कर्णसिसी वाडेगड टीमला. मॅचचं इक्वेशन 17 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. डीजे कॉमेंटेटर आहेत. याचा आपण यायचं व्यासपीठावरती. आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत. तर यायचं आपण व्यासपीठावरती. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तर विकेटचं पतन जिंकण्यासाठी आपण पाहतो एकूण 20 धावेची गरज. 17 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. समीर ठाकरे देखील येतात. एक चांगले कॉमेंटेटर एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्याचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले स्कोर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र खेळाडू प्रयत्न करतात बॉलला उचलण्याचा. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतील. आपण पाहिलं गेलं तर जयेश आणि नवीन फलंदाज आले तर रोहन धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे. 16 चेंडू आणि तब्बल 18 धावसंख्येची गरज. ओव्हर द विकेट ना. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोपिकी भरपूर चांगली आहे. शतरक्षक होते त्या ठिकाणी अतुल. चांगली थ्रोपिकी पाहायला मिळते. मिळते सिंगल. 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावलेत आणि 32 वरती पोहोचला संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आशिष तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु पडल्यानंतर तोसा डीप देखील राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. 15 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. माफ करा 17 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा फुलर लाईनचा हा बॉल संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय आशिष म्हात्रेनं. कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि आताच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 5 बॉल आशिषनं फेकलेत. 1 विकेट प्राप्त केली आहे आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. सफल ओव्हरची समाप्ती. 3 षटकं झाली कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कर्णसिसी वाडेगड टीम पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. मागचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आपण पाहू शकता. डिक्सॉली मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आम्ही जातो आमच्या डीजे मास्टरकडे. वरती एक शुभ सन्मान इथे केला जाईल. कॅमेरामॅनला विनंती करू आपण व्यासपीठावरती कॅमेरा वळवायचा आहे. जयेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. बाला पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जाईल. तर जयजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या व्यासपीठावरती. मायेची प्रेमाची भगवी शाल
त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा ब्युटिफुल मोमेंट देऊन आपण सन्मान करतोय जय जय जाधव साहेबांचा आमच्या व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येकी पाहुण्या वर्गांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. कारण की आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव, पाहुण्याचा आदर सत्कार करा आणि ती महत्वाची बाब या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते. थँक्यू सो मच. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येते. 3 षटकं झाली होती कंप्लीट आणि आता 12 चेंडू माझं इक्वेशन आपण पाहतोय जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. आशिषनं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. जर येणाऱ्या षटकामध्ये ऋतिकनं इथून 5 यात आपण पाहिलं गेलं तर 6 धावेचं जर षटक फेकलं इथे तर कुठेतरी मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला चांगल्या स्थितीने पाहायला मिळेल. ऋतिक सज्ज होतोय. तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली. एका बाजूला जयेश, दुसऱ्या बाजूला आता रोहन आलाय. रोहन मात्र इथून 3 चेंडू खेळलाय आणि अजूनही खातं देखील खोललं नाहीये. कारण की इथून पाहिलं गेलं तर आशिषने त्याला 3दा बीट केला मागच्या षटकामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. ओव्हर द विकेट तयार. फटका ऑन साइडला खेळलेत. ओव्हर पिच बॉल लॉकटेड इट आणि चेंडूला पाठवला सरळ वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयच्या बॅटमधनं हा बिग हिट. अजून एक षटकार. ही मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज ऋतिकचं स्वागत केलं. जयेशनं वेलकम टू द ग्राउंड. षटकार आलाय. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करणं सीसी वाडेकर टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होते ऋतिक गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट तयार. अजून एक फटका चांगला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर फटका खेळले होते परंतु डिक्लेअरच्या स्वरूपानं ही सिंगल मिळेल. फक्त 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. श्री कामदेव बाबा प्रसन्न स्टँड मध्ये देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेतात या मॅचचा. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर आई गावदेवी स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांसाठी देखील चांगली स्टँडची उभारणी या स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. कारण की ग्राउंड थोडंसं शॉर्ट असल्यामुळे इथून मागच्या झोनला आपण डिक्लेअर या ठिकाणी ठेवलं गेलेत आणि त्याच्याच अनुषंगाने आपण ही सिंगल पाहायला मिळते. सिंगल बरोबर टीम पोहोचेल एकूण 40 या आकड्यावरती. आता मॅच मध्ये गरज आहे येणारे 9 चेंडू आणि फक्त 9 धावेची गरज. ओव्हर द विकेट. फटका चांगलाय. लॉकटेड इट. ताकदीचा योग्य तो वापर आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय आई गावदेवी स्टँडच्या बाहेर. षटकार. समीर ठाकरे बघा आपण आपले खेळाडू आपल्याला आवाज देत आहेत. तर 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लक्षम सुरून बाहेर जाणार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक्स्ट्रा धाव मिळते. जिंकण्यासाठी फक्त आता 2 धावेची गरज. या मॅच मध्ये संघ पोहोचतोय 47 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग. निखिल बाद झाल्यानंतर सामन्याची पूर्णपणे जिम्मेदारी उचलली जयेशनं आणि 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेत. जिंकण्याच्या अंबरड्यावरती फटका चांगला. यावेळेस मात्र फटका खेळण्यासाठी थोडेसे डग देखील झाले होते आणि मिळते सिंगल. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज या मॅच मध्ये.
तर यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल आणि यस लाईन चुकीची मॅच फिनिश सामना जिंकलाय अवांतर धाबेनं तो म्हणजे कर्ण सीसी वाडेकर टीमनं अभिनंदन टीमचं आणि हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल आदर्श 11 खरड या टीमचं लाईन अप करा शेक हँड करा जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ज्यानं 24 धावेची बिस्फोट खेळी केली त्याचबरोबर संघाचा डाव सवरला आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट सेकी प्राप्त केली तो जयेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर जयेश ठरला मॅन ऑफ द मॅच जयेश आपण या स्पीड अप करा आणि किशोर शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच किशोर दादा थांबायचं आपण तर किशोर दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते मी देणार आहोत मॅन ऑफ द मॅच जयेश आपण लगेच या स्पीड अप करा जरा आणि लाईन अप करायचं सेकंड टिकेल करायचं खरं टीम लक्षात घ्या डिसिप्लिन आपण पाळायचा यस झालाय थँक्यू सो मच तर आशिष मात्रे समालोचन करण्यासाठी येतात यस हार्ड लक मॅच गमावला त्यामुळे त्यात थांबणार नाही मॅच जिंकला असता तर कुठेतरी समालोचन घडलं त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळालं असतं चला जयेश आपण आलेत जयेशला देतो आपण मॅन ऑफ द मॅच साठी ही ब्युटिफुल ट्रॉफी त्याचबरोबर हे मेडल त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर पेस्ट्री एस एस बेकर